नमस्कार. रोखोक मन आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. तर कोकणातल्या केमिकल झोनवरून भाजप शिवसेना सरकारमध्ये सध्या केमिकल लोचा झालाय. कोकणचा कॅलिफोर्निया करण्याची घोषणा आपण वर्षानुवर्ष ऐकतोय, पण त्या कॅलिफोर्नियामध्ये केमिकल उद्योग नाही हे काय आम्ही लक्षात घेत नाही. आणि आता कोकणात देशातला 5वा केमिकल झोन उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. देशात दहेज, पारादीप, विशाखापट्टणम आणि नागापट्टणम इथं केमिकल झोन यापूर्वी झाले आहेत आणि त्यात आता कोकणाची भर पडणार आहे. अधिक जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावरून शिवसेना आणि भाजपमध्ये विरोध आहे, तर आता केमिकल झोनची परस्पर घोषणा करून मुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे शिवसेनेवर कुरघोडी केलेली आहे. रोहा, महाड, लोटे, MIDC मधल्या शेकडो केमिकल कारखान्यांमुळे दाभोळपर्यंतची खाडी आणि समुद्रकिनारे प्रचंड मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहेत. या सगळ्याचा फटका तिथल्या जनजीवनाला, तिथल्या आरोग्याला आणि मच्छीमारांना बसतोय. म्हणूनच केमिकल झोनच्या विरोधात प्रचंड मोठी नाराजीची लाट कोकणच्या किनारपट्टीत उसळली आहे. अजून सागरी महामार्गाचा पत्ता नाही, चिपी विमानतळाचा विकास अजून पूर्णपणे झालेला नाही, जैतापूरचं काय होणार हा प्रश्न अजून भिजत गोंगण्यासारखा पडलेला आहे. अशा परिस्थितीत कोकणचा वाली नेमका आहे तरी कोण? आणि या केमिकल झोनमुळे कोकणचं हित खरोखरच साधलं जाणार आहे का? याच्यात त्याचं अहित दडलेलं आहे. आणि निसर्ग संपन्न अशा कोकणातल्या पर्यावरणाचा ऱ्हास करून तिथं केमिकल उद्योग उभारणं खरंच योग्य आहे का? विकास करताना निसर्गाचं भान नको का राखायला? ज्यांच्या भूमीत उद्योग उभारायचे त्या स्थानिकांचं मत विचारात नको घ्यायला? केमिकल झोन करण्याआधी इथल्या पायाभूत सोयी सुविधांचं आम्ही काय करणार आहोत आणि असे महत्त्वाचे निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांनी सरकारमधल्या मित्र पक्षाला म्हणजेच शिवसेनेला विचारात घ्यायला नको? प्रत्येक वेळी आणि दुसरी बाजू अशी आहे की प्रत्येक वेळी नव्या प्रकल्पाला विरोध करायची कोकणी मानसिकता योग्य आहे का? महाराष्ट्रात इतरत्र दिसलेला सहकाराचा प्रयोग कोकणात मात्र का दिसत नाही? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेऊया आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. कोकणात केमिकल धुमशान. कोकणात केमिकल धुमशान या विषयावर आपण चर्चा करतोय. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. कोकणातल्या चिपळूण आणि खेड तालुक्यातल्या खाडी किनारची ही दृश्य. मरून पडलेल्या माशांचा हा खच. चिपळूणच्या लोटेमाळावर 25 वर्षापूर्वी आलेल्या केमिकल झोनमुळे इथल्या निसर्गाची काय अवस्था झाली आहे ते पहा. आता पुन्हा एकदा निसर्गरम्य कोकणात केमिकल झोन उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानं खळबळ उडाली आहे. उद्योग आणि पर्यावरण अशी दोन महत्वाची खाती शिवसेनेकडे असताना मुख्यमंत्र्यांनी परस्पर घोषणा करून सेनेवर कुरघोडी केल्याचं बोललं जात आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. प्रदूषण करणारे कारखाने इंडस्ट्रियल कुठे आणणार आहेत, कसले आहेत, काय याची मला अजून काही माहिती नाही. ती सगळी माहिती माननीय मुख्यमंत्र्यांना मी घेईन. आम्ही सगळे कोकणवासी एकत्र बसू आणि मगच मी पुढं काय स्टेटमेंट द्यायची ती देईन. पण जोपर्यंत अजून मलाच कल्पना नाही की कुठला झोन आहे, कुठले कारखाने आहेत, ते नेमकं कुठे नेणार आहेत, कुठल्या तालुक्यात आहेत, हे अजून मला माहिती नाही. आधीच अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध आहे. आता कोणत्याही परिस्थितीत कोकणात केमिकल झोन होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. अन्य सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षही या विरोधात रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. केमिकल झोन झाल्यास उरला सुगला निसर्गही धोक्यात येईल अशी भीती व्यक्त केली जाते. अजिबात नाही. आम्ही कोकणात केमिकल झोन होऊ देणार नाही. एकही कारखाना केमिकल आम्ही कोकणात आणणार नाही. कोकणात भविष्यामध्ये एकही रासायनिक कारखाना, केमिकल झोन सोडाच, एकही रासायनिक प्रक्रिया कारखाना येऊन देणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अतिशय टोकाची शेवटची भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करू इच्छितो आहोत की त्यांनी जाहीर केलेलं मागे घ्यावं आणि कोकणामध्ये पर्यटनाच्या वरती आधारित असलेले रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे. असे रासायनिक कारखाने येणार असतील केमिकल झोनचे तर फार वाईट परिस्थिती. आंबा लागवड, काजू लागवड, नारळ, सुपारी आणि जी काही आपली मौलिक अशी जी फळबागा आहेत त्याच्यावर नुकसान होईल. आणि मुख्यत्वे करून जे सांडपाणी ह्या नद्यातून खाड्यातून सोडलं जातं त्याच्यावर फार मोठा, मत्स्यशेतीवर फार मोठा दुष्परिणाम होतो. केमिकल प्रकल्पांनी चिपळूण आणि रायगडच्या खाड्यांसह समुद्रकिनारे प्रदूषित केलेत. त्यामुळेच केमिकल झोनच्या विरोधात कोकणात वातावरण चांगलंच तापलंय. प्रणव कोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी.
कोकणात केमिकल दुष्काळ या विषयावरचा एक खास रिपोर्ट आपण पाहिलात आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे 3 मान्यवरांना माझ्या सोबत आहेत स्टुडिओमध्ये. उदय सामंत हे शिवसेनेचे आमदार आहेत. उदय सामंत या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपल्या बरोबर आहेत सतीश कामत, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि पर्यावरण चळवळीचे धरणीचे कार्यकर्ते सतीश कामत आपल्या बरोबर आहेत. सतीशजी आपलंही स्वागत. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भास्कर जाधव हे देखील आपल्या बरोबर आहेत. भास्करजी आपलंही या कार्यक्रमात स्वागत. पहिला प्रश्न जो आहे तो आपण पडद्यावर पाहू शकता आणि तो पहिला प्रश्न आहे, केमिकल झोननं कोकणाचं हित का अहित? केमिकल झोनमुळं कोकणाचं हित की अहित? उदय सामंत, आजपर्यंत कोकणाला जे मिळालं, मग ती कोकण रेल्वे असेल किंवा आणखीन कुठलीही गोष्ट असेल, कोकणाला जे काही सगळं मिळालं ते अत्यंत विलंबानं मिळालं, परंतु मिळालं. हा जो केमिकल झोन आहे, एका वाक्यात एका शब्दात मला उत्तर द्या. आपण सरकारमध्ये सहयोगी पक्ष आहात म्हणून तुम्हाला विचारतोय, आपण हा केमिकल झोन मागितला होता? नाही, एका पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आपण विचारलं की ह्याच्यामध्ये हित आहे की अहित आहे. तर ह्याच्यामध्ये कोकणाचं अहित आहे. त्याची आपण चर्चा करूया. पण हा तुम्ही मागितला होतात का नव्हतात? केमिकल झोन हा कोकणामध्ये आम्ही मागितलेला नाही. म्हणजे सहयोगी पक्षानं हा केमिकल झोन मागितलेला नाही. आपण भास्कर जाधव यांच्याकडे जाऊया. भास्कर जाधव तर विरोधी पक्षात आहेत. आपल्या पक्षानं हा केमिकल झोन मागितला होता का? आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं कोणत्याही प्रकारचा हा केमिकल झोन मागणं तर सोडाच, पण आम्ही ज्या वेळेला आमची सत्ता देखील महाराष्ट्रामध्ये होती त्याही वेळेला आमचा विरोध होता आणि आजही आमचा विरोध हा महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं कुठल्याही पद्धतीनं कोकणामध्ये आम्ही केमिकल झोन येऊ देणार नाही. केमिकल झोन तर सोडाच, पण एकही केमिकल कारखाना सुद्धा आमच्याकडे येऊ देणार नाही. ही भूमिका गेली 15 वर्ष आम्ही घेतलेली आहे आणि 15 वर्ष आम्ही ती वटवलेली आहे. आज जर भारतीय जनता पार्टीचं आणि शिवसेनेचं सरकार जर अशा पद्धतीनं कोकणामध्ये जर केमिकल झोन आणून कोकणाचा कोळसा करू इच्छित असेल तर आम्ही कोणत्याही स्तराला जाऊ, कितीही टोकाचा विरोध करावा लागला तरी विरोध करू. सर्वसामान्य माणसाला सगळं राजकारण पक्ष विरहित सर्वांना एकत्र करून कडाडून विरोध करू, पण कोकणाचा आम्ही केमिकल झोन आणून कोळसा होऊ देणार नाही. काँग्रेसचे नारायण राणे असतील किंवा राष्ट्रवादीचे सुनील तटकरे, भास्कर जाधव असतील किंवा शिवसेनेचे उदय सामंत असतील आणि आता आपण याच्या आधी पाहिला रामदास कदम असतील, या सगळ्यांनी कोकणमध्ये हा केमिकल लोचा आम्हाला नको असं स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे. सवाल आता असा आहे की मग हा केमिकल झोन आणायचा निर्णय का झाला? आज दिवसभर भारतीय जनता पक्षाच्या जवळपास सर्व नेत्यांशी आणि प्रवक्त्यांशी आम्ही संपर्क साधला आणि या कार्यक्रमात आपली भूमिका मांडा अशी वारंवार विनंती केली. दरवेळी चर्चेला आम्हाला बोलवा म्हणून अत्यंत उत्सुक असणारे आणि इथे वेळेआधी पोहोचणारे आज वारंवार विनंती करून देखील आलेले नाहीत, हे मी स्पष्टपणे आणि जाहीरपणे जनतेला सांगू इच्छितो. आता सवाल असा आहे आणि तोच घेऊन मी जातोय सतीश कामत यांच्याकडे. सतीश कामत, कोकणावरच ही एक प्रकारे वक्रदृष्टी हा शब्द मी अशा करता वापरतोय की भाजपचे जे सहयोगी पक्ष आहेत त्यांना नकोय, शिवसेनेला नकोय, काँग्रेसला नकोय, एनसीपीला नकोय, कोकण कृषी विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंनी त्याचा निषेध केलेला आहे. मग कोकणावरच ही वक्रदृष्टी काय असं वाटतं आपल्याला? सतीश कामत. उदयजी, आपला प्रश्न अतिशय रास्त आहे, पण कोकणावरची वक्रदृष्टी आत्ताच आहे असं नाही. कारण हे जे लोक बोलत आहेत, हे नेते मंडळी आत्ता बोलत आहेत, विशेषतः काँग्रेस आघाडीची जी नेते मंडळी आहेत ही सगळी नेते मंडळी जेव्हा सत्तेमध्ये होती तेव्हाही यांनी कोकणासाठी काही फार काम केलं असं नाही. आणि किंबहुना कोकणाच्या बाबतीमध्ये आता भास्कर जाधव या प्रकल्पाला जे प्राणपणाने विरोध करू म्हणतात, तटकरे साहेबही तसं म्हणतात, राणे साहेबही म्हणतात, पण हीच मंडळी सत्तेमध्ये असताना यांनी केमिकल झोनपेक्षाही धोकादायक असा अणुऊर्जा प्रकल्प आणण्यासाठी कंबर कसली होती हे विसरता येणार नाही. आणि शिवसेनेबद्दल म्हणाल तर आत्ताच्या सत्तेमध्ये शिवसेना असून नसल्यासारखी आहे. त्यामुळे भाजप हे काय करतं याच्यावर नाही, बरोबर आहे, असून नसल्यासारखी आहे. भास्कर जाधव, एकीकडे कोकणच्या पर्यावरणाला अत्यंत घातक असलेला असा अणुऊर्जा प्रकल्प आणण्यात आपण पुढाकार घेतलेला होता, मग केमिकल झोन आणण्यामध्ये आपला विरोध कशा करताय असा प्रश्न थेट आपल्याला सतीश कामत यांनी केलेला आहे. काय सांगाल भास्कर जाधव? असं आहे की कोकणामध्ये 40 वर्षापूर्वी
रायगडमध्ये असेल किंवा लोटे MIDC खेड चिपळूण तालुक्यामध्ये असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये केमिकलचे कारखाने 40 वर्षापूर्वी आले. 40 वर्षापूर्वी पर्यावरणाबद्दल, प्रदूषणाबद्दल आणि ह्या रासायनिक कारखान्यांबद्दल फार मोठी जागृती काही जनतेच्या मध्ये नव्हती. आपल्या भागामध्ये कोणता ना कोणता रोजगार जर येत असेल, रोजगार निर्मिती करणारे जर कारखाने येत असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे, असं त्या काळामध्ये स्वागत झालं. परंतु पुढे पुढे असं लक्षात आलं की ही कारखानदारी येण्यानं कोकणाचं भलं तर सोडाच, पण कोकणाचं नुकसानच झालं. मासेमारीचं नुकसान झालं, पर्यावरणाचा ऱ्हास झाला, रोजगार कुठल्याही प्रकारचा मिळाला नाही. रोजगार निर्मिती जी काही थोड्या प्रमाणात झाली ती सुद्धा बाहेरच्या लोकांना तो रोजगार मिळाला. त्यामुळं या केमिकल झोनमुळं आमचं कुठल्याही प्रकारचं फायदा होण्याच्या ऐवजी नुकसानच मोठ्या प्रमाणात होतं. हे आमच्या लक्षात आल्यापासून आम्ही गेली 25 वर्ष या प्रकल्पाला आम्ही विरोध करतो आहोत. आणि कोकणामध्ये पर्यावरणाविरहित आणि प्रदूषण विरहित अशा प्रकारची कारखानदारी यावी, फूड प्रोसेसिंगची युनिट यावी, मेरीटाईम युनिव्हर्सिटी यावी, त्याचबरोबर त्या ठिकाणी टेक्सटाईल पार्क यावा, याकरता म्हणून माझ्या सरकार प्रयत्न करतोय. भास्कर जाधव, सवाल असा आहे की तुम्ही अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध केला नाहीत किंवा त्याला सपोर्ट केलात, मग अणुऊर्जा प्रकल्पाला सपोर्ट करताना केमिकल झोनला विरोध का करता? याच्या मागे राजकारणा व्यतिरिक्त दुसरं कुठलं कारण दिसतंय? एक गोष्ट मला कबूल या ठिकाणी केली पाहिजे, ती नाकारून चालणार नाही की माझ्या पक्षानं अणुऊर्जा प्रकल्पाला पाठिंबा दिलेला आहे, हे मी नाकारू शकत नाही. परंतु अणुऊर्जा प्रकल्प आणि रासायनिक कारखाने याच्यामध्ये खूप मोठं अंतर आणि खूप मोठी तफावत आणि खूप मोठा फरक आहे. अणुऊर्जा प्रकल्प हा न्यूक्लिअर पॉवर प्रोजेक्ट म्हणून या ठिकाणी प्रदूषण विरहित प्रकल्प आहे आणि रासायनिक कारखाने हे पूर्णपणे प्रदूषण करणारे कारखाने आहेत, मासेमारीवर परिणाम करणारे कारखाने आहेत, पर्यटनावर परिणाम करणारे कारखाने आहेत, निसर्गाचं या ठिकाणी संपूर्णपणे उद्ध्वस्त निसर्ग करणारे कारखाने आहेत. आणि म्हणून रासायनिक कारखान्यांना आम्हाला आमचा पूर्वीपासूनच विरोध आहे. पण अणुऊर्जा प्रकल्पाला माझ्या पक्षानं पाठिंबा दिला होता, हे मला नाकारण्याचं कारण नाही. भास्कर जाधव, याचा अर्थ पर्यावरणाच्या नावावर तुम्ही विकासाला ओलीस धरताय, बरोबर? पर्यावरणाच्या नावावर आम्ही विकासाला ओलीस धरत नाही. त्याच्याऐवजी सागरी पर्यटन वाढलं पाहिजे, वन पर्यटन वाढलं पाहिजे, टेक्सटाईल पार्क आले पाहिजेत. त्या ठिकाणी पर्यटकांच्या सोयीच्या दृष्टीनं आणि पर्यटन वाढून कोकणाचा विकास होऊ शकतो. मासेमारी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे होऊ शकते. बंदरांचा विकास झाला पाहिजे म्हणून बंदर पॉलिसी आम्ही आमच्या सरकारमध्येच त्या ठिकाणी मंजूर केलेली आहे. त्या बंदर पॉलिसीचा उपयोग करून आज जयगडचं बंदर त्या ठिकाणी उभं राहतंय, दिघी बंदर त्या ठिकाणी उभं राहतंय, देवगडचं बंदर उभं राहतंय, उरणचं बंदर उभं राहतंय. आणि म्हणून एका बाजूला प्रदूषणकारी आणि रासायनिक कारखान्याला विरोध करत असताना आम्ही पर्याय देखील शोधलेला आहे. आत्ताच मला शिवसेनेच्या बाबतीत आपली माझी मुलाखत सुरू होण्यापूर्वी रामदास कदमांचं स्टेटमेंट मी आता बघितलं. रामदास कदम पर्यावरण मंत्री झाल्याबरोबर त्यांनी लोट्यामधल्या 32 कारखान्यांना कुठल्याही प्रकारची तक्रार नसताना, कोणाचीही मागणी नसताना त्यांनी क्लोजर नोटीस दिली. आणि क्लोजर नोटीस देऊन नंतर ती नोटीस का मागे घेतली हा संशोधनाचा भाग आहेच. पण तेच रामदास कदम आज मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केमिकल झोन येत असताना तो कुठे येतोय, कुठल्या तालुक्यात येतोय की न येतोय, माझे कुठले कारखाने येतात हे मलाच माहित नाही, तोपर्यंत मी काही बोलणार नाही, अशा प्रकारची बचावात्मक भूमिका घेतलेली आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमध्ये असताना सुद्धा आणि शिवसेनेमध्ये असताना सुद्धा सातत्यानं केमिकल झोनला विरोध तेव्हाही केलेला आहे. मुद्दा उपस्थित केलाय, त्याच्यावर उत्तर आपण उदय सामंत यांच्याकडून. पण एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका पाहत राहा. जी24 तास आपण पाहताय कोकणात केमिकल धुमशान. कोकणात केमिकल धुमशान हा कार्यक्रम आपण बघतोय आणि आपल्यासोबत आहेत उदय सामंत, सतीश कामत आणि भास्कर जाधव. भास्कर जाधव यांनी ब्रेकवर जाण्यापूर्वी शिवसेनेला एक प्रकारे डिवचले होतं आणि तोच मुद्दा घेऊन मला पुढे यायचा आहे. तो प्रश्न आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो प्रश्न आहे, केमिकल झोनचा निर्णय घेताना शिवसेनेला का डावललं? केमिकल झोनचा निर्णय घेताना शिवसेनेला का डावललं? उदय सामंत, आत्ता फार गंभीर आरोप भास्कर जाधव यांनी केले आणि ते म्हणजे पर्यावरण मंत्र्यांनी
काही कारखान्यांना, केमिकल कारखान्यांना कोकणातल्या नोटिसा दिल्या आणि नंतर मागे घेतल्या. हे देणं आणि घेणं काय आहे? याच्यामध्ये मला 2 मुद्दे प्रकर्षाने असं सांगायचे आहेत की केमिकल झोन हा जो कोकणामध्ये करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे ह्याच्याकडे सामाजिक संकट म्हणून बघण्याची आवश्यकता आहे. याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप, कोणी नोटीस दिल्या, कोणी नोटीस मागं घेतल्या, पर्यावरण मंत्र्यांनी काय केलं, ते तालुक्यात कुठचं होणार आहे, ह्याच्यापेक्षा एक महत्त्वाची भूमिका आहे की जो मुद्दा तुम्ही सुरुवातीला मांडला की समुद्र किनारा लाभलेले आमचे 3 जिल्हे आहेत आणि ह्याच्यामध्ये केमिकल झोन जर आला तर आता भास्कर जाधव साहेबांच्या मतदारसंघामध्ये जो लोटे हा भाग आहे तिथे झालेली परिस्थिती मला आठवतं की 20-22 वर्षापूर्वी रत्नागिरी शहरामध्ये 560 एकरवर स्टरलाइट नावाच्या कंपनीचा केमिकल कारखाना येणार होता आणि जवळजवळ एका दिवशी 30,000 लोकांनी रस्त्यावर उतरून त्याला विरोध केलेला होता. या चर्चेच्या माध्यमातून मला एकच सुचवायचं असं आहे की नक्की कोकणाच्या जनतेला अभिप्रेत काय आहे हे बघूनच सरकारनं निर्णय घेणं आवश्यक होतं आणि दुर्दैवानं ते होऊ शकलेलं नाही. आता कोकणातले सगळे आमदार, त्याच्यामध्ये सगळे पक्ष बाजूला ठेवून सगळे एकत्र होतील, परंतु आता जो महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे की शिवसेनेची या संदर्भातली सातत्यपूर्ण आणि पारदर्शी भूमिका आपल्याला का दिसत नाही? पर्यावरण मंत्री 28 कारखान्यांना नोटिसा देतात आणि त्यानंतर मागे घेतात. या मागे नेमकं काय आहे? ते जे सूचकता व्यक्त करतायत ती फार गंभीर आहे. नाही, लोट्यामध्ये ज्या 28 नोटिसा दिलेल्या आहेत आणि नोटिसेस मागे घेतलेल्या आहेत पर्यावरण मंत्र्यांनी, असं जे जाधव साहेबांनी सांगितलं, त्याच्यामध्ये पर्यावरण मंत्री झाल्यानंतर त्यांनी त्या नोटिसेस का दिल्या आणि का मागे घेतल्या? 28 नाही 72 कारखान्यांना नोटिसेस दिल्या. 28 नाही 72 दिल्या असतील, परंतु त्यांनी तर प्रशासनाचा भाग म्हणून दिल्या असतील, मागे घेतल्या असतील, परंतु नोटिसेसच मागे घेतलेल्या असतील. परंतु त्यांनी सांगताना देखील हे सांगितलं की जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, जी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, जी सतीश कामत साहेबांची भूमिका आहे, तीच शिवसेनेची आणि स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका आहे की केमिकल झोनला पूर्णतः आमचा विरोध आहे. केमिकल झोन जर या कोकणामध्ये झाला, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झाला, रायगडमध्ये झाला, सिंधुदुर्गामध्ये झाला तर पूर्ण पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे. जे निसर्ग संपन्न आमचा जो कोकण आहे त्याची वाट लागणार. मग तो केमिकल झोन महाराष्ट्रात कुठे झाला पाहिजे? कोकणात नको, चला तुमच्या कोकणात नको, भास्कर जाधवांच्या नको, नारायण राणेंच्या कोकणात नको, अगदी बाळ मानेंच्या नको, मधू चव्हाणांच्या नको, सगळ्यांच्या नको, मग करायचं कुठे? नाही, एक महत्त्वाची परिस्थिती उदयजी अशी आहे की ज्या जनतेला असं वाटतंय की आपल्याकडे केमिकल झोन झाला पाहिजे, त्याच्यातनं काहीतरी फार मोठी रोजगार निर्मिती होणार आहे, तिथं पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, असं कोकणासारखं निसर्गरम्य परिसर जिथं नाही, पर्यावरण जिथं नाही आणि जिथं जनतेला आवश्यक आहे तिथं हे होण्याचं गरजेचं आहे. एखाद्या जनतेची मागणी नसताना जनतेच्या माथ्यावर मारून त्या निसर्गाचा ऱ्हास करणं हे योग्य नाही आणि म्हणून पक्ष म्हणून आमचा देखील त्याला विरोध आहे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून देखील आमचा विरोध आहे. आता यांनी पर्यावरणाच्या नियमांचा उल्लेख केला, प्रदूषणाचा उल्लेख केला. सतीश कामत, आपल्याकडे पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून अनेकदा केमिकल उद्योग चालू असतात, त्याच्यातल्या अनेक गोष्टी घडत असतात, त्याला कुठल्याही प्रकारचा पायबंद आळा घातला जात नाही. असं असताना केमिकल उद्योग, अशा प्रकारे अत्यंत घातक असणारे केमिकल उद्योग कोकणात काय कुठेही वाढू देणं हे घातक नाही का? काय सांगाल? निश्चितपणे घातक आहे. त्याचबरोबर उदयजी, मी आपल्या अजून एक गोष्ट नजरेला आणून देऊ इच्छितो की कोकणामध्ये एकूण 3 जिल्हे आहेत, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. पण बहुसंख्य विनाशकारी प्रकल्प हे रत्नागिरी जिल्ह्यात एकवटलेले आपल्याला दिसतात आणि त्याचं कारण काय हे अजून समजू शकलेलं नाही. कोळशावरचे विद्युत निर्मिती प्रकल्प असतील, अणुऊर्जा प्रकल्प असतील, हे सगळे रत्नागिरी जिल्ह्यात येत आहेत किंवा रत्नागिरी जिल्ह्यात आलेले आहेत. बरोबर आहे. भास्कर जाधव, संपूर्ण महाराष्ट्रात सहकाराचा एक प्रयोग अत्यंत यशस्वीरित्या करण्यात आला. त्याच्यावर सहकारी साखर कारखाने उभे राहिले, सहकारी सूत गिरण्या आपल्याकडे उभ्या राहिल्या, अनेक गोष्टी सहकारातनं पश्चिम महाराष्ट्राचा विकास त्यातनंच सगळ्यातनं झालेला दिसतो. परंतु कोकणी माणसाचा स्वभावच मूलतः हा भांडकुदळ आहे आणि त्याच्यामुळे इथे सहकार यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे उद्योग आणावे लागतात, अशी एक त्याच्या बाजूनं बाजू मांडली जाते. त्याविषयी काय सांगाल भास्कर जाधव? ही शुद्ध कोकणातल्या जनतेची फसवणूक आहे की आम्ही भांडकुदळ आहोत आणि भांडकुदळ असल्यामुळं आमच्याकडे सहकार रुजत नाही, आमच्याकडे त्यामुळं असे केमिकल सारखे कारखाने आणावे लागतात. प्रत्येक वेळी अशा प्रकारची कारखानदारी आणताना आम्हाला सांगितलं जातं की तुमच्याकडे समुद्र किनारा आहे, केमिकल झोन आणताना समुद्र किनारा आहे म्हणून सांगितलं जातं. 26 त्या ठिकाणी कोल बेस प्रोजेक्ट म्हणजे कोळशावर चालणारे पॉवर प्रोजेक्ट आणण्याचा घाट गेले 5-10 वर्ष घातला गेला. कारण काय सांगितलं गेलं की आमच्याकडे कोकणातला समुद्र किनारा आहे, अणुऊर्जासारखा प्रकल्प आमच्याकडे आला. कारण काय घातलं सांगितलं
की आमच्याकडे समुद्रकिनारा आहे. आज आमच्याकडे ही केमिकल झोन होत असताना प्रत्येक वेळी समुद्रकिनारा आहे, समुद्रकिनारा आहे. समुद्रकिनारा हा कोकणाकरता शाप आहे की वरदान आहे? जर आमच्याकडे समुद्रकिनारा आहे तर आमच्याकडे समुद्रकिनारा असताना आमच्याकडे तुम्ही बंदर डेव्हलप का करत नाहीत? आमच्याकडे तुम्ही एखादा त्या ठिकाणी इंजिनिअरिंगचे कारखाने का आणत नाहीत? आज कोकणाची भूमी ही डॉलर भूमी म्हणून ओळखली जाते. हापूस आंब्यासारख्या उत्पादनातून डॉलर देण्याचं काम या देशाला आणि राज्याला माझं कोकण करतं. मासेमारीच्या उत्पन्नातून माझ्या देशाला आणि राज्याला माझा मासेमारी उत्पादक हा डॉलर देण्याचं काम करतो. खनिज मोठ्या प्रमाणामध्ये कोकणामध्ये खनिज आहेत. त्या खनिजातून मोठ्या प्रमाणामध्ये डॉलर देण्याचं काम, परदेशामध्ये विक्री झाल्यामुळे डॉलर देण्याचं काम माझा कोकण करतो. मग त्याच्यावरच प्रक्रिया करणारे कारखाने कोकणामध्ये आणण्याचं कोणत्या सरकारला का सुचत नाही, हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अस्वस्थ करणारं प्रकरण आहे. आज आमच्याकडे टेक्सटाईल पार्क उभी राहू का शकत नाही? आज आमच्याकडे आम्ही ज्यावेळेला बंदर विकास कार्यक्रम जाहीर केला की भास्कर जाधव, हे सरकार येऊन फक्त 6-7 महिने झालेले आहेत. त्याच्या आधी 15 वर्ष आपलंच सरकार होतं, तेव्हा आपल्याला हे का सुचलं नाही, हा खरा सवाल आहे. अगदी आपण विचारलेला प्रश्न रास्त आहे. मी प्रत्येक जबाबदारी ही स्वतःपासून घेत असतो. मी कधीही विरोधकावर टीकेला टीका करत नाही. मी आत्ताच म्हणालो की गेल्या 10-15 वर्षापासून 26 कोळशावर चालणारे प्रकल्प आणून आम्हाला सातत्यानं अस्वस्थ ठेवण्याचं काम झालं की ज्या सरकारमध्ये मी सुद्धा होतो. याचा अर्थ हे सरकार 6-7 महिन्यामध्ये आलं म्हणून या सरकारला फक्त मी दोष देतो अशातला भाग नाही. तर एक कोकणाचा नागरिक म्हणून माझ्या मनातली अस्वस्थता गेले 20-25 वर्षे जी आहे ती मला संधी मिळेल त्या ठिकाणी मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. पण आज या माननीय मुख्यमंत्र्यांनी जर आम्ही काही चुका केल्या असतील तर त्या दुरुस्त करण्याच्या ऐवजी आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम या माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे की नागपूरमध्ये कोकणामध्ये आम्ही केमिकल झोन आणणार म्हणून सांगितलं. मागच्या वेळेला अधिवेशनमध्ये या सरकारला मी एकट्यानं धारेवर धरलं होतं. त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी मला शब्द दिला की मुंबईच्या बाहेर आम्ही पहिली जी मंत्रिमंडळाची बैठक होईल ती आम्ही कोकणामध्ये घेऊ. गेल्या पावसाळी अधिवेशन मध्ये मी मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये व्यत्यय आणलं आणि त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की भवरलाल जैन ज्या पद्धतीनं जळगावमध्ये एक आंब्यावर प्रोसेस करणारं युनिट उभं केलेलं आहे त्याच पद्धतीने मी रत्नागिरीमध्ये युनिट उभं करणार आहे. ते करण्याच्या ऐवजी केमिकल झोन त्यांनी या ठिकाणी आमच्या जखमीवर केवळ मीठ चोळलं अशातला भाग नाही. भास्कर जाधव, पर्यावरणाचे सगळे नियम पाळून प्रदूषणाच्या सगळ्या कायद्यांची अंमलबजावणी करत जर केमिकल झोन येत असेल, स्थानिकांना नोकऱ्या मिळत असतील, 5-6 हजार कोटी रुपयाची राज्यात जर गुंतवणूक होणार असेल तरी देखील आपण त्याला विरोध कराल? मी जरूर त्याला एका वाक्यात सांगतो की मी जरूर त्याला विरोध करेन. कारण अशा पद्धतीनं फक्त आम्हाला सांगितलं जातं, शब्द दिला जातो, पर्यावरण आणि प्रदूषणाचा ऱ्हास होणार नाही म्हणून सांगितलं जातं आणि आपल्याच आता समोर टीव्हीवर मला स्क्रीनवर माशांचा मेलेला खच या ठिकाणी बघायला मिळतोय. माझ्या मतदारसंघामध्ये घरडा केमिकल सारखा एक कारखाना आहे, एबी मोरिया सारखा एक कारखाना आहे की ज्याचं केमिकलचं पाणी, प्रदूषित पाणी ज्याच्यावर सीओडी प्रक्रिया केली पाहिजे आणि प्रक्रिया करून ती सीईटीपीच्या प्लांटमध्ये सोडलं पाहिजे आणि तिथून ते खाडीमध्ये सोडलं पाहिजे पाणी. त्याच्याऐवजी ह्या दोन्ही कंपन्या किंवा त्यासारख्या तत्सम अनेक कंपन्या कुठल्याही प्रकारची प्रक्रिया करत नाहीत आणि प्रदूषित पाणी सीईटी प्लांटमध्ये सोडतात. सीईटी प्लांटची कॅपॅसिटी अत्यंत कमी आहे आणि त्यामुळे असे नदीमध्ये मासे पाणी जातं आणि त्यामुळे अशा प्रकारचे मासे मरतात. त्यामुळं आपण म्हणता त्या पद्धतीनं कुठल्याही प्रकारची कुणीही आम्हाला हमी दिली तरी आमच्या कोकणामध्ये कोणत्याही प्रकारमध्ये रासायनिक कारखाने येता कामा नयेत या भूमिकेशी मी ठाम राहणार आहे आणि मी माझा पक्ष देखील ठाम राहणार आहे. पॉइंट वेल टेकन. उदय सामंत, त्यांचा पक्ष ठाम आहे, त्यांची भूमिका भारतीय जनता पक्षासमोर मांडणार आहे. कारण भारतीय जनता पक्ष तुम्हाला गृहीत धरत नाही याची जी काही अनेक उदाहरणं आतापर्यंत पाहिली त्याच्यात आणखीन एक उदाहरण आता ऍड झालं का? एक गोष्ट स्पष्ट आहे की केमिकल झोन हा कोकणामध्ये होऊ नये यासाठी आम्ही युती शासनामध्ये असल्यामुळं आम्ही सगळे कोकणातले आमदार हे मुख्यमंत्र्यांची प्रथम भेट घेऊ, त्यांना विनंती करू
की जनतेला जे काही कोकणच्या अपेक्षित आहे, जिथे मग मरीन पार्क करा, मँगो पार्क करा, एज्युकेशनल हब करा, अशा पद्धतीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण कराव्यात अशी आम्ही विनंती करू. शेवटी युती शासनामध्ये जरी असलो, आम्ही सहयोगी जरी असलो, तरी शेवटी आम्हाला देखील व्हॉइस आहे. शेवटी जनतेला जे पाहिजे तुम्हाला व्हॉइस आहे, पण तुम्हाला न विचारताच निर्णय जाहीर झाला आहे. नाही, ठीक आहे. तुमच्या पर्यावरण मंत्र्यांना देखील माहित नव्हतं. न विचारता जरी उद्योग मंत्र्यांची प्रतिक्रिया याच्यावर आलेली नाही अजून. नाही, निर्णय जरी न उद्योग आणि विचारता, पर्यावरण दोन्ही खाती तुमच्याकडे आहेत. नाही, अगदी 100% बरोबर आहे. निर्णय आम्हाला न विचारता जरी झालेला असला तरी मी कोकणातला एक स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून, शिवसेनेचा लोकप्रतिनिधी म्हणून मी सांगतो की कुठच्याही परिस्थितीमध्ये मग याच्या पुढे जाऊन भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी हा केमिकल झोन रत्नागिरीमध्ये किंवा कोकणामध्ये करण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना देखील आणि आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधी देखील आम्ही त्याला कडाडून विरोध करू. सतीश कामत, काय वाटते, सरकार या सगळ्यात पारदर्शकता का बरं ठेवत नाही? स्थानिकांना विश्वासात घेतलं जात नाही, सहयोगी पक्षांना एकत्र केलं जात नाही, अशा प्रकारे निर्णय का बरं घेतले तर वाटतं तुम्हाला? नाही, आपण जर उदयजी गेले दीड वर्षाचा केंद्र सरकारचा कारभार पाहिला असेल तर त्याचीच पुनरावृत्ती राज्यामध्ये होते असं आपल्याला दिसून येईल. त्या ठिकाणी पंतप्रधान मोदी ज्या तऱ्हेने वागतात, ज्या तऱ्हेने आपल्या सहकारी मंत्र्यांना सुद्धा फार विश्वासात घेत नाहीत, तिथे राज्याच्या मुख्यमंत्री त्यांचाच आदर्श ठेवून वागत असतील तर दोष नेमका कुणाला द्यायचा? आणि या ठिकाणी ते त्याच पद्धतीने वागतायत आणि त्यामुळे शिवसेनेला त्यांनी विश्वासात न घेणं हे केंद्रातलं त्यांचे जे कोणी गुरु बसलेले आहेत त्यांच्या मार्गदर्शनानुसारच चाललेला कारभार असावा असं मला जरूर वाटतं. आणि शिवसेनेला तरी पर्याय कुठे आहे आत्ता? शिवसेनेला सांगता येत नाही, सहनही होत नाही अशी शिवसेनेची अवस्था, आणि त्यामुळे ते त्या पद्धतीने अशाच तऱ्हेने त्यांची फरफट चालू राहणार हे स्पष्ट दिसतंय. उदय सामंत, तुमच्याशी फरफट चालू राहणार आहे? नाही, मी केमिकल झोनच्या बाबतीमध्ये स्पष्ट शिवसेनेची भूमिका सांगितली, स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका सांगितली. फरफट होणार आहे न होणार आहे हे काळ ठरवेल, त्याच्यावर काळ हे उत्तर आहे. परंतु आज केमिकल झोनचा विषय चालू असताना मी मगाशी देखील सांगितलं की हे सामाजिक संकट आहे, हा सामाजिक प्रश्न आहे. जर एखादी गोष्ट सहयोगी पक्षाला विश्वासात न घेऊन एखादा प्रमुख व्यक्ती जर भारतीय जनता पक्ष असं वारंवार का करतोय तुमच्या बाबतीत? नाही, शिवसेनेच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षानं हा केमिकल झोनचा जो विषय केलेला आहे त्याला मी स्पष्ट सांगितलं ना की शिवसेनेचा आमदार म्हणून, शिवसेनेचा लोकप्रतिनिधी म्हणून या निर्णयाचं आम्ही स्वागत केलेलं नाही. मी पहिल्या प्रश्नाला उत्तर देताना असं सांगितलं की कुठच्याही कोकणातल्या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधीची केमिकल झोन पाहिजे म्हणून मागणी नाही. आमची मागणी आहे, आम्हाला मरीन पार्क द्या, मँगो पार्क द्या, आम्हाला तिथल्या स्थानिक लोकांना ऑटोमोबाईल सेक्टरवरचे कारखाने द्या, मत्स्य विद्यापीठ द्या. त्याच्यामुळे आम्ही मागणी जी केलेली नाहीये ती द्यायची काही आवश्यकता नाही आणि म्हणून त्या केमिकल झोनला शिवसेनेचा देखील विरोध आहे. पण तुम्हाला काय डावललं जातंय या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं नाही. नाही, कदाचित नागपूरला जात असताना मुख्यमंत्री साहेबांना आमचे 10 मंत्री भेटले नसतील, त्यांच्याशी चर्चा करायला त्यांना वेळ मिळाला नसेल. परंतु मी सांगितलं की आमचे सगळे आमदार, सगळे मंत्री घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटू आणि मुख्यमंत्र्यांना देखील आम्ही जाणीव करून देऊ की बाबांनो, हा कोकणामध्ये केमिकल झोन आपण करू नका. भास्कर जाधव, आपल्याला हसू फुटते, का हसू फुटते महाराष्ट्राला कळू द्या. तुमच्याही बाबतीत तसंच होत होतं. काँग्रेस राष्ट्रवादीला गृहीत धरत होती किंवा राष्ट्रवादीला सांगत नव्हती, तेच घडतं का काय महाराष्ट्रात पुन्हा? मला हसू एवढ्या करता फुटतंय उदयजी. बोला. एखाद्या शाळेमध्ये जर शिक्षक नाही तर शिक्षक मिळवण्याकरता आम्ही शिवसेना स्टाईलने शिक्षक मिळवून देऊ असे सांगणारे लोक. एखादा रस्त्यामध्ये जर खड्डा पडला तर आम्ही शिवसेना स्टाईलने त्या रस्त्याचे खड्डे बुजवू असे सांगणारे लोक. एखाद्या ठिकाणी जर काही छोटासा अपघात घडला किंवा दुर्घटना घडली तर आम्ही शिवसेना स्टाईलने न्याय मिळवून देणार सांगणारे लोक आता सांगतात हा सामाजिक प्रश्न आहे आणि सामाजिक प्रश्नावर अशा पद्धतीनं गुळमुळीत भूमिका घेणं शिवसेनेचं, ही शिवसेनेची स्टाईल गेली कुठे? मुख्यमंत्री अजिबात काडी मात्र विचारत नसतील, जर अशा पद्धतीनं स्थान देत नसतील तर ही छोट्या छोट्या गोष्टीवरून सरकारमधून बाहेर पडणाऱ्या लोकांनी, घोषणा करणाऱ्या लोकांनी ताडकन सांगितलं पाहिजे. कारण संपूर्ण कोकण हे शिवसेनेच्या पाठीशी उभं आहे. कोकणामध्ये शिवसेनेला खूप मोठा जनाधार आहे आणि सातत्यानं कोकणानं शिवसेनेची पाठराखण केलेली आहे. त्या कोकणाच्या भवितव्याकरता यांनी सांगितलं पाहिजे की आम्ही एका क्षणामध्ये सरकारमधून बाहेर पडू, पण आम्ही या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये हा केमिकल झोन होऊ देणार नाही. त्याच्याऐवजी ते मुख्यमंत्र्यांना वेळ मिळाला नाही, भेटायला वेळ मिळाला नाही, नागपूरला जायला मिळाले नाही. नाही, कसं आहे की आता भास्कर जाधव साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असल्यामुळं त्यांना हे बोललं पाहिजे. त्यांना मी विरोध करत नाही, कारण ते माझ्यापेक्षा 25 वर्ष सिनियर देखील आहेत. परंतु ही स्टाईल गेली 25 वर्षापूर्वी त्यांची देखील होती.
त्याच्यामुळे माझं म्हणणं असं आहे, सामाजिक प्रश्न मी याचा उल्लेख का केला तर ह्याच्यामध्ये राजकारण येऊन केमिकल झोन आमच्या माथ्यावर आम्ही मारून घेण्यापेक्षा पक्ष ठीक आहे ना, निवडणुकांच्या वेळी कोण राष्ट्रवादीमध्ये आहे, कोण शिवसेनेमध्ये आहे, कोण भाजपमध्ये आहे, कुठच्या सीट किती आल्या आहेत, कुठच्या सीट किती निवडून आलेल्या आहेत, कोण निवडून येणार आहे, कोण निवडून येणार नाही, हे त्या 15 दिवसात बघू. परंतु कोकणच्या माथ्यावर हा सामाजिक प्रश्न जो निर्माण झालेला आहे तो शिवसेनेच्या स्टाईलला आम्ही ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी आम्ही दाखवून देऊच. परंतु आज प्रश्न असा आहे की हे सगळं राजकारण, टीकेचं राजकारण, स्पर्धेचं राजकारण हे बाजूला ठेवून कोकण समृद्ध होण्यासाठी आणि निसर्गरम्य कोकण आहे तसा राहण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांची चर्चा केली पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. पण मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेताना मात्र तुमच्याशी चर्चा केली नाही. एकत्र चर्चा केली पाहिजे हे योग्य आहे, पण मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली नाही हेही तितकंच सत्य आहे. आता भास्कर जाधव आणि उदय सामंत यांच्या मधलं जे काही घडलं ते आपण पाहिलं, त्यालाच कोकणी भाषेमध्ये धुमशान असं म्हणतात. कोकणात केमिकल धुमशान, ही चर्चा अशीच चालू राहील का? ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. कोकणात केमिकल धुमशान, कोकणात केमिकल धुमशान या विषयावर आपण चर्चा करतोय. एकीकडे कोकणामध्ये प्लास्टिक उद्योग आणि युरियावर आधारित असलेला असे केमिकल झोन येतील अशा स्वरूपाचे, त्यातनं लाखो कोटीचे व्यवसाय उभे राहतील आणि त्याहीपेक्षा कोकणातल्या भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळतील अशा प्रकारचं विधान मुख्यमंत्र्यांनी नागपुरात केलं आणि त्यानंतर त्याच्या विरोधातल्या प्रचंड मोठ्या लाटा या कोकणच्या समुद्र किनाऱ्यावर आढळू लागल्यात. त्यात स्वपक्षीय होते तसेच विरोधी पक्षीय देखील होते. स्वपक्षीयांनी अर्थातच हे सगळे विरोध खाजगीत नोंदवले. एकही स्वपक्षीय याविषयी उघडपणे बोलायला तयार नाही. सवाल असा आहे की एकीकडे कोकणातला सागरी महामार्ग अजून आम्हाला दिसत नाहीये, दुसरीकडे कोकणातले सध्याच्या प्रकल्पांचे पर्यावरणाचे प्रश्न सुटलेले दिसत नाहीयेत. कोकणातल्या आंब्याचा दरवर्षी निर्माण होणारा प्रश्न आम्हाला सुटलेला दिसत नाहीये. कोकणामध्ये मत्स्य विद्यापीठाचा प्रश्न अजून तडीला लागलेला नाहीये. कोकणामधल्या अनेक प्रकल्पांना गती देण्याकरता म्हणून जे काही आश्वासन अर्थमंत्र्यांनी देखील त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाच्या वेळेला केलं होतं ते देखील आतापर्यंत अपुरं आहे. कोकणामध्ये मंत्रिमंडळाची बैठक होईल, ती अर्थात पावसाळ्यानंतर होईल असं सांगितलं होतं, त्याविषयी देखील अनिश्चितता आम्हाला दिसते. हे सगळं असताना एक प्रश्न मनात येतो, तो आपण पडद्यावर पाहू शकता आणि तो प्रश्न आहे कोकणचा वाली कोण? हे जर सगळं असं अर्धवट असेल तर कोकणचा वाली कोण? उदय सामंत काय सांगतात? केमिकल झोनच्या निमित्तानं जे काही वादळ निर्माण झालेलं आहे ते जर आपल्याला बाजूला करायचं असेल तर ही आम्हाला संधी आलेली आहे कोकणच्या सगळ्या लोकप्रतिनिधींना आणि कोकणच्या जनतेला की आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन या कोकणच्या या केमिकल झोनला आम्ही सगळ्यांनी मिळून विरोध केला पाहिजे. ज्या पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही ऊसाचा प्रश्न असेल, अन्य नागपूरला काही प्रश्न असतील, त्यावेळी सगळे लोकप्रतिनिधी ज्यावेळी एकत्र येतात मग तो कुठच्या पक्षाचा आहे, कुठच्या पक्षाचं काम करतो, त्याने निवडणूक कुठनं लढवलेली आहे, हा विचार बाजूला ठेवून आपल्या क्षेत्राचा जो भकास होणार आहे तो भकास होऊ देऊ नये यासाठी सगळे जसे एकत्र येतात तसं कोकणाच्या प्रत्येक लोकप्रतिनिधीची पहिली मानसिकता बदलली पाहिजे आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या केमिकल झोनला विरोध केला पाहिजे. सरकार कोणाचंही असो, आज आम्ही युती शासनामध्ये काम करतोय, मला मान्य आहे की हे आम्हाला न विचारता केलेलं मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा आहे आणि मला ही देखील खात्री आहे की ही जाणीव मुख्यमंत्र्यांना आम्ही सगळ्यांनी मिळून करून दिल्यानंतर हा केमिकल झोन कोकणामध्ये येणार नाही. हे मी का सांगतोय कारण 2 दिवसापूर्वी भास्कर जाधव देखील त्या बैठकीला होते, ऊर्जा मंत्री रत्नागिरीमध्ये आले होते आणि जो सतीश कामत साहेबांनी इथं मुद्दा मांडला कोल बेसवरच्या औष्णिक प्रकल्पांचा, त्याच्यावर त्यांनी स्पष्ट शासनाची भूमिका सांगितली की याच्यानंतर कोकणामध्ये कुठचाही कोल बेसवरचा औष्णिक प्रकल्प येणार नाही. त्या सगळ्या फाईल आम्ही रिजेक्ट करून टाकलेल्या आहेत. त्याच्यामुळे हे जे काय मुख्यमंत्री महोदयांनी केमिकल झोन हा जाहीर केलेला आहे, ठीक आहे, थोडंफार समन्वय नसेल, समन्वयाच्या अभावामुळे कदाचित आम्हाला विचारलं नसेल आणि तो जाहीर झाला असेल, पण मला पूर्ण खात्री आहे आम्ही सगळे एकत्र राहून, सगळे पक्ष एकत्र राहून जर आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलं की आमच्या याला ठामपणाने विरोध आहे आणि हा केमिकल झोन कोकणामध्ये करायचा नाही तर हा केमिकल झोन आमच्या सगळ्यांच्या एकीवर रद्द होऊ शकतो. सतीश कामत, काय वाटतं आपल्याला? हा केमिकल झोन रद्द होऊ शकतो? तो केमिकल झोन पर्यावरणाचे नियम पाळून देखील येणारे जर कारखाने आम्हाला नको असतील तर खरोखरच कोकणचा विकास शक्य आहे? कोकणच्या शाश्वत विकासाचे अन्य पर्याय निश्चितपणे उपलब्ध आहेत. पण उदयजी, आपल्याला एक मला लक्षात आणून द्यायचं आहे की या ठिकाणी कोणतेही सत्ताधारी असोत, आज भास्कर जाधव अतिशय तडफेने बोलतायत विरोधी पक्षनेते म्हणून, पण ते या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. तुमच्याबरोबर बसलेले उदय सामंत आता 10 महिन्यापूर्वी शिवसेनेत आले, पण ते मागल्या सत्ताधारी पक्षात असताना ते पालकमंत्री होते. या दोघांनी 3-3.5 वर्षाच्या कारकिर्दीत मिळून पालकमंत्री असताना फार काही भूमिका बजावलेली दिसत.
बरोबर आहे. कोकणचे सर्व नेते एकत्र येताना दिसत नाहीत. भास्कर जाधव, हे नेमकं असं का होतं की कोकणामध्ये 10 नेत्यांची तोंड 10 दिशाला, एक प्रकारे कोकणामध्ये हा एकमेकांच्या अंतर, ते गोष्टी आम्हाला होताना दिसत नाहीत. भास्कर जाधव. उदयजी, खऱ्या अर्थानं हा जो कोकणामध्ये केमिकल झोन येऊ घातलेला आहे, त्याच्यावर चर्चा घडवून तुम्ही आज झी 24 तासच्या माध्यमातून कोकणाचं खऱ्या अर्थानं दुःख हे महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर मांडण्याचं तुम्ही काम करताय. त्याबद्दल मी आपला खरोखर ऋणी आहे, आपला आभारी आहे कोकणाच्या जनतेच्या वतीनं. आपला स्क्रीनवरचा जो प्रश्न आता आपण विचारलात की कोकणाला वाली कोण, त्या विषयावर मला बोलावंसं उचित वाटतं की 1980 पर्यंत ज्या वेळेला काही 18 महिन्याकरता या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कैलासवासी अंतुले साहेब झाले आणि दुर्दैवानं त्यांना फक्त 18 महिनेच कामकाज करता आलं. त्या 18 महिन्यामध्ये त्यांनी कोकणाच्या विकासाच्या दृष्टीनं ज्या काही योजना आखल्या, जे काही निर्णय घेतले, मग त्यामध्ये इरिगेशन सारखा निर्णय असेल, त्याच्याकरता नेमलेली समिती असेल, कोस्टल त्या ठिकाणी हायवे तयार करण्याकरता म्हणून त्यांनी घेतलेला निर्णय असेल, कोकणाच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी घेतलेला निर्णय असेल, त्यानंतर दुर्दैवानं आम्ही अशी लीडरशिप उभी करू शकलो नाही की आमच्या कोकणाचा कोकण म्हणून सार्वत्रिक एकत्रितपणे विचार आणि विकास होईल. अशा पद्धतीनं दुर्दैवानं आम्ही लीडरशिप उभी करू शकलो नाही. भास्कर जाधव, त्याच्यानंतर कोकणाने 2 कार्यक्रम, भास्कर जाधव अंतुलेंच्या नंतर कोकणाने महाराष्ट्राला 2 मुख्यमंत्री दिले. त्यात नारायणराव राणे आहेत आणि मनोहर जोशी पण आहेत. त्यांनाही हे काम जमलं नाही असं म्हणता आपण, याचा अर्थ? मी एवढंच सांगतोय, मी प्रत्येक गोष्ट बोलत असताना ही अत्यंत जबाबदारीनं आणि मागचे पुढचे रेफरन्सेस माझ्या डोक्यात ठेवून मी बोलत असतो. अंतुले साहेबांनी जी काही विकासाच्या योजना ज्या आखल्या होत्या, त्या योजना जरी आम्ही पुढे घेऊन गेलो असतो तरी आम्ही आमच्या कोकणाचं खूप काही भलं करू शकलो असतो. आज इतके वर्षामध्ये महाराष्ट्रातला नॅशनल हायवे नंबर 17 आता जो 66 झाला, हा पनवेल तो गोवा हा सुद्धा हायवे आम्ही करू शकलो नाही. हा केवळ राज्यामधला अंतर्गत जोडणारा 2 जिल्हे जोडणारा रस्ता नाही, तर मुंबई आणि गोवा अशी 2 राज्य जोडणारा रस्ता सुद्धा आज आम्ही इथे करू शकलो नाही. आज आम्ही कोस्टल हायवे उभा करू शकलो नाही. आज आम्ही जलवाहतूक सुद्धा सुरू करू शकलो नाही. रेल्वे मोठ्या महत् प्रयासानं कोकणामध्ये आलेली आहे, परंतु पर्यटनाच्या दृष्टीनं ज्या काही मूलभूत सोयी सुविधा उभ्या करायला पाहिजे त्याही आम्ही उभ्या करू शकलो नाही. ही गोष्ट खरी आहे. आणि म्हणून आपण मगाशी म्हणालात की कोकणाला वाली कोण, आम्ही केवळ फक्त एखादा प्रश्न उपस्थित झाला की त्या प्रश्नाच्या अनुषंगाने किंवा त्या प्रश्नाच्या विरोधात लढे उभारण्याकरता आम्ही जे उभे राहतो, त्याच्याऐवजी खऱ्या अर्थानं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पर्यटनाच्या दृष्टीनं, मच्छीमाराच्या व्यवसायाच्या दृष्टीनं, आंब्यावर प्रोसेसिंग युनिट होण्याच्या दृष्टीनं, मेरीटाईम युनिव्हर्सिटी तयार होण्याच्या दृष्टीनं, मत्स्य विद्यापीठ त्या ठिकाणी होण्याच्या दृष्टीनं, अशा प्रकारचे अनेक प्रकारचे कारखाने, टेक्स्टाईल पार्क उभी राहण्याच्या दृष्टीनं, इंजिनिअरिंग कारखाने उभे राहण्याच्या दृष्टीनं आमच्यासारख्या लिडरशिपनी काम करण्याची गरज आहे. दुर्दैवानं आम्ही त्या कामापर्यंत पोहोचू शकलो नाही. माझे मित्र सतीशजी कामत यांनी सांगितलं की भास्करराव जाधव हे 3.5 वर्ष या रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री होते, त्यांनी काय केलं. ही गोष्ट खरी आहे की मी त्या रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री 3.5 वर्ष होतो. आज वेळ नाही या चर्चेमध्ये सांगण्याची, पण कधीतरी पुन्हा जर चर्चा झाली तर अवघ्या 3.5 वर्षामध्ये मी माझ्या कोकणाच्या दृष्टीनं जे महत्वाचे निर्णय करू शकलो, काही महत्वाचा निर्णय करण्याकरता महाराष्ट्र शासनाला काही निर्णय करण्याचे भाग पाडू शकलो, त्याच्या दृष्टीने मी ते पूर्णत्वास नेल्याचा दावा नाही. पण निश्चितपणे मी आता जे म्हणतोय की अंतुले साहेबांच्या नंतर कोकण आम्ही जो पुढे न्यायला पाहिजे होता, तो पुढे नेण्याच्या दृष्टीनं मी 2 पावलं पुढे टाकली. हे मात्र अनेक उदाहरणांची माहिती देऊन मी आपल्याला सांगू शकेन. सतीश कामत यांच्याशी आपला संपर्क तुटलेला होता. सतीश कामत यांना पुढचा मुद्दा मांडूया, मग येतो पुन्हा आपल्याकडे भास्कर जाधव. सतीश कामत. नाही, भास्कर जाधव आता त्यांनी त्यातच स्वतःची सुटका करून घेतलेली. ते म्हटले की 2 पावलं पुढे गेलो, नेमकं किती साध्य झालं हे सांगता येणार नाही. स्वाभाविक आहे, माझं त्यांच्या एकट्याबद्दल बोलणं नव्हतं. मी दोघांनाही पालकमंत्री म्हणून ते संबोधलं होतं, कारण उदय सामंत सुद्धा पालकमंत्री म्हणून राहिले होते. आणि आपण पावलं पुढे टाकली. प्रत्यक्ष काय घडलं याला महत्व आहे. पावलं टाकून नुसता उपयोग नाही. दृश्य स्वरूप आज काय दिसतं कोकणामध्ये, आपण असे 4 प्रकल्प सांगू शकतो का की हे प्रकल्प माझ्यामुळे कोकणात आले आणि यामुळे कोकणाचा पर्यावरण पूरक असा विकास झाला.
मला शंका आहे की दोन्ही मंत्री त्या बाबतीत काही उदाहरण देऊ शकतील अशी मला शक्यता वाटत नाही. बरोबर आहे. म्हणजे उदय सामंत, एकीकडे आपण आता असं जाहीर करताय की या प्रकल्पाच्या निमित्तानं आपण कोकणाला नो एंट्रीचा बोर्ड लावताय. या प्रकल्पाच्या निमित्तानं तुम्ही सांगितलेलं वक्तव्य बरोबर आहे की केमिकल झोन असता कामा नये, याला आम्ही विरोधच करतोय. पण ज्याचा उल्लेख आता भास्कर जाधवांनी केला की 4 लेनचा जो विषय घेतला किंवा मेरीटाईम युनिव्हर्सिटीच्या बाबतीत ते जे बोलले, मला या ठिकाणी विशेषतः नितीन गडकरी साहेबांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी याच्यामध्ये पावलं पुढे टाकली. BOTवर होणारा नॅशनल हायवे 17 जो आता 66 झाला आहे, त्याला डायरेक्ट पैसे देऊन त्याचा 4 लेन करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या ब्रिजेसची कामं देखील सुरू झालेली आहेत. दुसरा विषय, जयगडसारख्या ठिकाणी म्हणजे माझ्याच मतदारसंघामध्ये मेरीटाईम युनिव्हर्सिटी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. ते देखील 2-4 महिन्यामध्ये ते काम सुरू होईल. म्हणून चांगल्या प्रोजेक्टचं आम्ही समर्थन केलेलंच आहे. नॅशनल हायवेचं आम्ही समर्थन केलं आहे, मेरीटाईम युनिव्हर्सिटीचं आम्ही समर्थन करतो, ऑटोमोबाईल सेक्टरमधले कारखाने येणार असतील तर आम्ही समर्थन करतो. पण 100% केमिकल झोनला आमचा विरोध आहे, हे निर्विवाद सत्य आहे. आपण पाहिलं असेल की या निमित्तानं देखील अनेक राजकीय पक्षांचा याला विरोध जरी असला तरी सर्वजण एकत्रपणे याला विरोध करतात किंवा एका प्लॅटफॉर्मवर येत आहेत. यात मात्र असं आपल्याला कुठेही दिसत नाही. इथंच कोकणला खरा वाली कुणी नाही हेच आपल्या समोर येतं. प्रेक्षक, येवा कोकण आपलाच असा, खरं तर अतिथी देवो भव हे कोकणी आत्महत्यशील रूप. पण कोकणात येऊ घातलेल्या या सगळ्या नव्या बदलांमुळे इथला स्थानिक भूमिपात्र मात्र नक्की अस्वस्थ झालाय. इथला रम्य निसर्ग, इथले अस्पर्शित समुद्रकिनारे, इथली ताडामाडाची झाडं, नारळ, पोफळी, काजूच्या बागा किंवा काप्या बारक्या फणसाची आणि हापूस आंब्याची जिभेवर रेंगाळणारी तुमच्या आमच्या चव आहे, ही सगळी या परशुरामाच्या अपरांताच्या भूमीची खरं तर खास वैशिष्ट्य. पण कोकणात येऊ घातलेल्या जैतापूर सारख्या अणुप्रकल्पांमुळे किंवा नियोजित केमिकल झोनमुळे कोकण भकास तर होणार नाही ना, अशी शंका कोकणी माणसाच्या मनात आज घर करून राहिली आहे. निसर्गाचं वरदान लाभलेल्या सौंदर्याचा कोळसा तर होणार नाही ना, अशी भीती देखील त्याच्या मनात आहे. त्याच्या काळजात या सगळ्यांच्या निमित्तानं शहाळी नाही तर आता धडकी भरली आहेत. त्यामुळे गोमू आपल्या घोवाला घेऊन माहेरला येईल तेव्हा इथल्या समुद्र किनाऱ्यावर तिने काय दाखवायचं, तर मरून पडलेला माशांचा खत दाखवायचा का, हा खरा सवाल आहे. कुठलंही संकट आलं की कोकणामध्ये देवाला गाराणं घालायचं हा कोकणी माणसाचा मनुष्य स्वभाव. आता या संकटाच्या वेळी परशुरामाचा धावा घालायचा की रामेश्वराचा, का रवळनाथाला साथ घालायची का कुणकेश्वराला? बा देवा महाराजा, आता तूच काय ती कोकणची रखवाली कर. इथले राजकारणी या कोकणाच्या वाली होण्यासाठी एकत्र येतील असं चित्र आज देखील दिसत नाही. तेव्हा रखवाली कर रे महाराजा, होय महाराजा, असंच म्हणायची पाळी आहे. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.